आज ना काय रेसिपी बनवायची काही सुचतच नव्हता। मग मी विचार केली की अंडा भुर्जीची रेसिपीच तुमच्यासोबत शेअर करते। तर मी आज अंडा भुर्जी बनवलेली आहे। छान अशी मोकळी मोकळी भुर्जी झाली। तर त्यासाठी मी काय केलेली की तेल गरम व्हायला ठेवली आधी आणि बघू शकता मी इथे 5 अंड्याची अंडा भुर्जी बनवून घेणार आहे। त्याचबरोबर मी कांदे, मिरच्या आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे। आता तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्या तेलामध्ये जिरा मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरा मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मिरच्या टाकायच्या आहेत। मिरच्या टाकल्यानंतर या मिरच्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदे टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही आधी कांदे टाकलात किंवा कांदे आणि मिरच्या एक सोबत टाकलात तरी चालेल। बघू शकता आता आपण कांदे टाकलेले आहोत आणि कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं शिजू द्यायचं आहे। म्हणजे थोडा ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे यांचा, एकदम ब्राऊन नाही, थोडंसं ब्राऊन। आणि आता बघू शकता छान असे कांदे शिजलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपण इथे थोडी हळदी पावडर आणि अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकलेलं आहे। अंडा भुर्जीमध्ये कमीच मीठ टाकायचा, कारण थोडाही जास्त टाकला तरी खारट होते ती, त्यामुळे थोडं कमच मीठ टाकायचं। आता आपण एक एक करून इथे सर्व अंडे फोडून घेऊया। बघू शकता मी या प्रकारे एक एक करून सर्व अंडे फोडून घेत आहे। तुम्हाला या प्रकारे अंडे फोडता म्हणजे नाही येत असणार तर तुम्ही आधीच अंडे फोडून ठेवू शकता एखाद्या वाटीमध्ये वगैरे। तर बघू शकता मी एक एक करून सर्व अंडे इथे फोडून घेत आहे। सर्व अंडे आपल्याला फोडून घ्यायचे आहे। बघू शकता आता सर्व अंडे आपले फोडून झालेले आहेत। आता यांना परतून घ्यायचं आहे। अंडे फोडण्याच्या वेळी गॅस कमी ठेवायचे, म्हणजे स्लो फ्लेमवर गॅस ठेवायची आहे आणि असं छान असं परतून घ्यायचं आहे। आता बघू शकता या प्रकारे परततच राहायचं आहे आपल्याला, लवकरच ही मोकळी होते। आता आपण याला असं परततच राहूया। बघू शकता जसजसे हे अंडे शिजायला लागतात तसतशी हे भुर्जी म्हणजे अशी मोकळी व्हायला लागते। बघू शकता या प्रकारे असं परततच राहायचं आहे आपल्याला लगातार। काही वेळानंतर बघू शकता ही छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। कोथिंबीरचं प्रमाण पण थोडं जास्त घ्या, म्हणजे ही भुर्जी छान अशी टेस्टी लागणार। असं परततच राहायचं आहे जोपर्यंत छान असं ही मोकळी मोकळी होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे परततच राहायचं आहे। आणि आता बघू शकता पूर्णपणे छान अशी मोकळी मोकळी ही भुर्जी झालेली आहे। आता आपण ही भुर्जी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। रेडी झालेली आहे ही भुर्जी आणि बघू शकता काय भारी आपली एकदम इझी रेसिपी, झटपट रेसिपी, 5 मिनिटंही लागणार नाही ही अंडा भुर्जी बनवायला। बघू शकता तुम्ही छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे पूर्णपणे आणि खूपच टेस्टी लागते पोळीसोबत वगैरे। बघू शकता काय भारी लुक आलेला आहे आपल्या अंडा भुर्जीला। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।